काही देवस्थानं अशी असतात जिथे गेल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते. शिवाय काही देव हे आपल्या आयुष्यात फक्त पूजेपुरते मर्यादित नसतात. त्यांच्याशी आपलं एक विशेष नातं असल्यासारखं वाटतं. आमच्यासाठी हे विशेष नातं गणपती बाप्पासोबतचं आहे. म्हणून आज आम्ही बाबीलाही तिच्या पहिल्या देवदर्शनासाठी बाप्पाकडेच घेऊन चाललेलो. पण कोणत्या मोठ्या मंदिरात नाही, तर आमच्या पाहुण्यांच्याच घरामध्ये, जिथे इच्छापूर्ती गणपतीची स्थापना केली आहे. लग्नानंतरही एकदा आम्ही सहज या बाप्पाला नमस्कार करायला म्हणून आलो होतो आणि महिन्याभरातच आम्हाला गुड न्यूज समजली होती. तेव्हापासून बाप्पाशी एक वेगळंच नातं जुळल्यासारखं वाटतं. बाप्पाचं स्तोत्र म्हणणं असो, मनातल्या गोष्टी सांगणं असो किंवा काहीही मागणं असो, बाप्पा नेहमी सगळ्यात आधी आठवतो. आणि आता आमची छोटी बाबी ही बघा, बाप्पाच्या मूर्तीजवळ कशी शांत बसली आहे. बाप्पाच्या मांडीवरच बसले जणू. आम्ही घरातील सगळेच थोडा वेळ बाप्पासमोर शांत बसलो होतो. तेव्हाही बाबीचं कसं परतून परतून बाप्पाला बघणं चाललंय. म्हणून आज तिचं पहिलं देवदर्शन बाप्पाच्या चरणी घडवताना मनात एक वेगळीच भावना होती. ज्याच्याकडे कधीतरी सहज नमस्कार करायला आलो होतो, त्याच बाप्पाने आज आमच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर गोष्ट, आमची ही छोटी परी दिली आहे, असंच मला मनापासून वाटत होतं. आज बाप्पाकडे ही एकच मागणं होतं, जसं आजपर्यंत आमच्यावर तुझा आशीर्वाद राहिला तसाच कायम आमच्या या छोट्या जीवावरही तुझा हात ठेव. तिचं आयुष्य सुखी, निरोगी, आनंदी ठेव. आणि अशा प्रकारे आज आमच्या बाबीचं पहिलं देवदर्शन पूर्ण झालं.